नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर बँक निफ्टीमध्ये आपण काही लेवल्स दिले होते. मी काल सांगितलं होतं, एक तर मार्केट गॅप अप ओपन झालं तर 46,589 या लेवलला होईल आणि पहिलं टार्गेट असणार आहे आपलं 46,883. तर पहिलं टार्गेट हिट झालं आणि त्यानंतर मार्केट डायरेक्टली डाऊन साईडला. आणि जर डाऊन साईडला यायचं होतं मार्केट, तर कालचा क्लोज हे आपलं खूप महत्वाचं होतं. तर तिथपर्यंत डाऊन साईडला पण आपल्याला टार्गेट मिळालं आहे आणि अप साईडला पण. निफ्टीमध्ये चेक करूया. तर निफ्टी सुद्धा गॅप अप ओपन झाली. जे आपण लेवल सांगितलं होत्या त्याच लेवल्समध्ये निफ्टी गॅप अप ओपन झाली आणि टार्गेट सुद्धा 22,127 हे टार्गेट होतं आणि त्या टार्गेटला टच करून म्हणजे आज नवीन बँक निफ्टीने हाय बनवला आहे. तर उद्या बघूया की मार्केटमध्ये, उद्या म्हणजे सोमवारी बघूया की मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर उद्यासाठी आपल्याला लेवल्स आहेत 46,300 आणि 45,700. ह्या दोन लेवल्स आपल्याला खूप महत्वाचे आहेत. तर आजचं क्लोजिंग आहे 45,970, म्हणजे 46,000च्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळालं आहे. जर 46,231च्या लेवलवरती क्लोजिंग मिळत नाही तोपर्यंत आपण बाईंग साईडला ट्रेड घेणार नाहीये. आणि जर डाऊन साईडला 45,644 याच्या खाली जर आपल्याला ट्रेड क्लोजिंग मिळत नाहीये त्यावेळेस आपण सेल साईडला ट्रेड घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला सेल साईडसाठी टार्गेट असतील 45,281, 44,899 आणि बाईंग साईडसाठी आपल्या टार्गेट असतील 46,589, 46,883. आणि तुम्ही एक ऑब्झर्व करत असाल मार्केट वरच्या साईडला सस्टेन होत नाहीये, तर तुम्ही छोटे छोटे प्रॉफिट्स बुक करत चला. तर निफ्टीमध्ये बघूया की काय ट्रेड मिळू शकतो. तर आपल्याला उद्यासाठी लेवल्स आहेत. निफ्टीने क्लोज दिला आहे 21,853. निफ्टीने आज नवीन हाय बनवला आहे, तर त्याच हायला टच करून मार्केट खाली आलेला आहे. तर उद्या मार्केट 22,000च्या लेवलमध्ये आसपास ओपन होऊ शकतं. जर झालं तर आपल्याला हाय काल म्हणजे ऑल टाइम हाय हा खूप महत्वाचा आहे आणि त्याच्या खाली जर आलं 21,746 खाली आलं तर पहिलं टार्गेट असणार 21,677 आणि 21,568. ह्या भरपूर लेवल्स आपल्याला महत्वाच्या आहेत. तर सगळ्यांनी सेफ ट्रेड करा आणि प्रॉफिट्स बुक करत चला. थँक्यू.